इथं बघू शकतात जेवण बनवते. आणि आता मला करायचे काय, टँक धुवायचा. टँक धुवायचे. इथं मम्मी टँक काढते. त्याला टँक नेऊन बाथरूममध्ये ठेवून देते, कारण का भरलेला पाण्याचा टँक आहे, तर त्याला उचलायला जमत नाही. त्याच्यामुळे टँक मी नेऊन बाथरूममध्ये ठेवते आणि मग तो फिश टँक चांगला धुतो. चल तर बघा इथे आता सिद्धांत कसा आपल्या फिश टँक मस्तपैकी साफ करतोय. कसे फिश काढून घेतोय त्या जाळीतना आणि सगळी ती घाण काढतोय आता पहिली. आणि मग नंतर मग मस्तपैकी फिश टँक मस्त क्लीन करतो. उड्या मारतो. कुठला हा राजा आहे का राणी आहे? राजा. आमच्या माशांचं आम्ही नाव ठेवले राजा राणी. आता राणीला उडी मारते. एवढी बघ, ही राणी आहे. आता उडी मारली हातात दिली नाही मला. मग राजा फार उड्या मारतो माशा. ही बघा ही राणी आहे. ही राणी आहे. आणि राजा कुठे दाखव आपला? राजा हे बघा हा राजा आमचा. आता दे. हा राजा आहे. तर चला सिद्धांत आपला असाच फिश टँक साफ करतोय. व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू ठेवू. तर बघा आता मी इथे आता जेवण करते. जेवणाला काय बनवते तर सिद्धांना कलेजी फ्राय पाहिजे, तर कलेजी फ्राय बनवते मी. तर चला इथे बघा मी कलेजी घेतली आहे. इथे कलेजी घेतली मी मस्तपैकी धुवून. ही कलेजी फ्राय करण्यासाठी घेतली आणि ही कलेजीचा सुक्क बनवायचं आहे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये बनवायची ही कलेजी आणि ही कलेजी फ्राय करायची आहे. तर हे मी आता सगळं घेणार आहे, बनवणार आहे. त्याच्यासाठी मी लागणार आहे साहित्य ते पण घेतलं इथे. तिखट मसाला, हळद घेतली आहे, धनापूड घेतली आहे, जिरापूड घेतली आहे, चिकन मसाला घेतला आहे एव्हरेजवाला, कांदा आंबेरी लसूण मसाला घेतला आहे, आंबेरी गोडा मसाला घेतला आहे आणि इथे मी घेतला आहे आलं लसणाची पेस्ट. ते हे सगळं मी साहित्य वापरणार आहे ह्याच्यासाठी, म्हणजे फ्रायसाठी घेणार आहे, चिकन फ्रायसाठी. आणि चिकन ग्रेव्ही बनवायची त्याच्यासाठी लागणारे मला कांदा लागणार आहे, ते घेणार आहे फोडणीसाठी मी. तर हे सगळं साहित्य घेतलं आहे मी. ग्रेव्हीसाठी पण हेच लागणार आहे साहित्य आणि ह्याच्यासाठी पण फ्रायसाठी पण हेच साहित्य वापरणार आहे सगळं. तर बघा आता आपल्याला, तुम्हाला जर अशीच रेसिपी करायची असेल तर आपला व्हिडिओ कंटिन्यू ठेवू आपण. घेतलं मी तवा. आता तव्यामध्ये टाकलाय मस्तपैकी तेल आणि तेल पण चांगला तापतं आपलं तडतडून. त्याच्यामध्ये टाकणारे मी कांदा फोडणीसाठी. कांदा मी चांगला आता परतून घेणार आहे, म्हणजे थोडासा गुलाबी व्हायला पाहिजे कांदा. तो गुलाबी होईपर्यंत कांदा आपण चला परतून घेऊया. आता कांदा मस्तपैकी आपला गुलाबी झालाय. त्याच्यामध्ये टाके आपण आलं लसणाची पेस्ट टाकू. आलं लसणाची पेस्ट टाकली, चांगलं परतून घेऊया ते पण आपण. चला बाकीचे मसाले पण त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. बघा आता सगळे मी मसाले त्याच्यामध्ये टाकले. मस्तपैकी बघा तरी आले मसाल्याला छानपैकी. चांगले 1-2 मिनटं परतून घेते. त्याच्यानंतर आपण कलेजी टाकू याच्यामध्ये. मस्तपैकी तेल आलंय, अशी तरी आल्यासारखं आलंय आणि आपण त्याच्यामध्ये आता कलेजी टाकू. चला तर बघा इथे मी आता कलेजी टाकली मस्तपैकी. कलेजी मस्त चांगली परतून घेते
आणि त्याच्यामध्ये थोडंसं आता आपण पाणी पण टाकायचं, जास्त नाही टाकायचं म्हणजे आपल्याला ग्रेव्ही बनायची, त्याच्यामुळे थोडंसं आपण पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि परतून घ्यायचं चांगलं मस्तपैकी असं. आता परतून झालं की थोडं पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये, झाकण मारून आपण शिजायला ठेवू 5-10 मिनटं. तर चला आपला व्हिडिओ असंच कंटिन्यू ठेवू. आता इथे आपण कलेजी फ्राय करायला घेणार आहे. त्याच्यासाठी मी तो मॅग्नेट करणार आहे कलेजी. त्याच्यासाठी मी मॅग्नेट करण्यासाठी घेते आला लसणीची पेस्ट टाकते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी सगळे मसाले टाकून घेणार आहे आणि ते सगळं मॅग्नेट करून ठेवणार आहे 10 ते 15 मिनटं आणि नंतर मग आपण फ्राय करून घ्यायचं. चला व्हिडिओ आपला असं. इथे मी तवा ठेवला आहे. आता आपल्याला कलेजी फ्राय करायची आहे आणि इथे मी ठेवलं आता तवा. तर तव्यामध्ये टाकणार आहे मस्तपैकी तेल. आता मी तव्यामध्ये तेल टाकले. तेल चांगला तापला की त्याच्यामध्ये आपण कलेजी टाकू. चला व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू ठेवू. बघा तवा तापला मस्तपैकी आणि तेल पण चांगला तापलं. तर त्याच्यामध्ये आपण टाकूया कलेजी सौ एक थोडी थोडी. उडते पण अंगावर, तडतड उडते एकदम फटाकडीसारखी अंगावर तडतड उडते. तर बघा आपण सगळ्या अशाच फ्राय करून घेऊ. व्हिडिओ आपला कंटिन्यू ठेवू आपला. आता इथे आपली कलेजी ग्रेव्ही मस्तपैकी झाली आहे तयार. छान आहे का नाही मस्तपैकी ग्रेव्ही. बघा मस्तपैकी ग्रेव्ही झाली आपली तयार इथे पण. आणि मस्त छान झाली आणि तिला कलर पण मस्त आलाय. एकदम बिना वाटपाची बनवले, वाटण नाही टाकले त्याच्यामुळे सगळं बिना वाटपाचंच बनवलंय मी ही ग्रेव्हीवाली. तर बघा छान आहे का नाही मस्तपैकी. आणि इथे आपण बनवलं आहे कलेजी फ्राय. तर बघा मस्तपैकी कलेजी फ्राय इथे पण झाली आहे छानपैकी मस्त. मी तुम्हाला बोलली ना ब्लॅक कलर झाले की चांगली थोडीशी काळं झालं की थोडंसं मग काढायचं ते, मग ती शिजल्यासारखी होते. तसंच तिचा टेस्टनर आलाय बघा मस्तपैकी. एकदम कलर पण तसंच झालाय मस्त बघा छानपैकी. आणि मस्त असा ब्राऊन असा ब्लॅक सारखा कलर आलाय म्हणजे ती शिजली आहे चांगली आपली कलेजी. मस्त कलेजी फ्राय पण झालाय छानपैकी. आणि आता आपण सिद्धांतला टेस्ट करायला सांगू ही कलेजी. तर सिद्धांत बघा आता आपल्याला टेस्ट करून सांगेल कलेजी कशी झाली आहे फ्राय आणि कलेजी ग्रेव्ही कशी झाली आहे. टेस्ट करून आपल्याला सिद्धांत सांगेल. तर चला आपला व्हिडिओ आपण असाच कंटिन्यू ठेवू. आपल्याला आता तिथे सिद्धांत सांगणार आहे टेस्ट करून कसं झालंय ते जेवण. सांग बघू सिद्धांत कसं झालंय जेवण. कलेजी फ्राय कशी झाली आहे. छान झाली आहे ना. आणि ग्रेव्ही कलेजी छान झाले ना. दोन्ही पण छान आहे मस्त झालंय. तर बघा तुम्ही त्याच्या ताटामध्ये मस्तपैकी मी वाढले. खूप छान झालंय मस्तपैकी. आवडलं का तुला. हां आणि गाईस तुम्ही पण ट्राय करून बघा घरी की कलेजी फ्राय आणि कलेजी ग्रेव्ही कसं बनवले ते आम्ही. तुम्ही पण ट्राय करून बघा. तर बघा आता आम्ही ही सगळी डिश बनवलेली आहे आणि तुम्ही पण घरी ट्राय करून बघा कसं आहे ती सुकी कलेजी म्हणजे फ्राय कलेजी आणि ग्रेव्ही कलेजी. कसे मी तुम्हाला दाखवले रेसिपी त्याप्रमाणे तुम्ही पण घरी करून बघा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर तुम्हाला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला